नमस्कार मित्रांनो, बालक अकॅडमी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण सेंट्रल बँक ऑफ इंडियाची जी क्रेडिट ऑफिसरची जाहिरात आलेली आहे म्हणजेच नोटिफिकेशन, ती आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओला स्टार्ट करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. यामध्ये बघा एकूण पद आहेत 1000. अर्जाची अंतिम तारीख जी आहे 20 फेब्रुवारी 2025 असेल आणि या जी ऑफिसरची जी आहे क्रेडिट ऑफिसरची जाहिरात यासाठी कोणीही अप्लाय करू शकतं. कोण? तर ज्याची पदवी झालेली आहे असे लोक. आता बघा, याच्यासाठी 30 जानेवारी म्हणजेच आजपासून ऍप्लिकेशन साठी डेट सुरू होईल. तुम्ही आजपासून ऍप्लिकेशन करू शकता ते 20 फेब्रुवारी 2025 पर्यंत ऍप्लिकेशन आणि फी सुद्धा भरू शकता. आता याच्यासाठी जी काही ऑनलाईन एक्झामिनेशन असेल याच्यासाठी डेट ते डिक्लेअर करतील त्यावेळेस. बघा आता पुढं याच्यासाठी प्रोसिजर काय असेल तर ही जी वेबसाईट आहे आपण ते डिस्क्रिप्शन मध्ये टाकून देऊया. तर याच्यावरती तुम्ही क्लिक केलं म्हणजे डिस्क्रिप्शन मधल्या वेबसाईट वरती तर तुम्हाला तो फॉर्म उघडलेला दिसेल आणि यामध्ये तुम्हाला काय काय लागेल बघा. जे काही टिपिकल IBPS साठी ज्या काही गोष्टी लागतात तुम्हाला, फोटोग्राफ, सिग्नेचर, थंब इम्प्रेशन, हँड रिटन डिक्लेरेशन, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथं अपलोड करण्यासाठी रेडी ठेवायचे आणि या वेबसाईट वरून तुम्ही रेडी फॉर्म भरू शकता, ऍप्लिकेशन करू शकता. पुढे बघा, याच्यासाठी सॅलरीच्या अगोदर आपण बघूयात की बाबा याचा जे काही इलिजिबल कोण कोण आहेत. इलिजिबल बघा कोण कोण आहेत. याच्यासाठी इंडियन सिटीजनशिप लागणार. आता बघा, याच्यामध्ये क्रेडिट ऑफिसर जे आहे त्याच्यासाठी तुम्हाला कमीत कमी 20 वर्ष वय असलं पाहिजे तुमचं आणि मॅक्झिमम 30 वर्षाचं क्रायटेरिया, जे की टिपिकल IBPS PO साठी किंवा ज्या काही ऑफिसरच्या एक्झाम असतात, जे काही ऑफिसरच्या नोटिफिकेशन असतात, वेगवेगळ्या जाहिरात असतात, त्याच्यासाठी जे एजचं लिमिट आहे तेच याच्यासाठी सुद्धा आहे. बघा पुढे काय म्हटलंय, कोणत्याही शाखेची डिग्री चालणार आहे त्यासाठी इन एनी डिसिप्लिन. त्याच्यामध्ये बघा तुम्हाला कमीत कमी विथ 60% मार्क, 60% मार्क तुम्हाला पाहिजे जर तुम्ही जनरल कॅटेगरीचे असाल तर. चला बघा याचा एक्झाम पॅटर्न बघूयात. एक्झाम पॅटर्न बघा, याच्यामध्ये तुम्हाला सिलेक्शन विल बी ऑनलाईन, एक ऑनलाईन टेस्ट असेल म्हणजे डायरेक्ट एक मेन्स एक्झाम असेल, ज्याच्यानंतर पर्सनल इंटरव्ह्यू असेल. मेन्स आणि इंटरव्ह्यू ह्या 2 स्टेज आहेत त्याच्यामध्ये आणि मेन्स मध्ये काय काय असेल ते आपण पाहूयात. आता बघा, जे काही मेन्सचं म्हणजे ऑनलाईन जे फर्स्ट स्टेज आहे याची, ती बघा याच्यामध्ये इंग्लिश लँग्वेजची टेस्ट असेल, क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड असेल, रिझनिंग ॲबिलिटी असेल, जनरल अवेअरनेस असेल आणि एक 5वा सेक्शन असेल याच्यासाठी इंग्लिश लँग्वेज मध्येच, जी की डिस्क्रिप्टिव्ह रायटिंगचा म्हणजेच लेटर रायटिंग आणि एस्से रायटिंगचा एक वेगळा सेक्शन असेल. मित्रांनो, यामध्ये बघा 30 क्वेश्चन इंग्लिशचे, 30 क्वेश्चन क्वांटचे, म्हणजे असे 30 क्वेश्चन असून 120 क्वेश्चन 120 मार्काला असतील. टोटल 120 क्वेश्चन असतील आणि 120 मार्क असतील. यामध्ये तुम्हाला मीडियम ऑफ लँग्वेज जे आहे ते इंग्लिशचं इंग्लिशमध्येच असणार आहे ऑब्व्हियसली. त्याच्यानंतर क्वांट आणि रिझनिंग आणि जनरल अवेअरनेस याच्यासाठी 2 लँग्वेज आहेत तुमच्याकडे. याच्यासाठी बघा प्रत्येक सेक्शनला जर जनरल अवेअरनेस सोडलं तर प्रत्येक म्हणजे उरलेल्या 3 सेक्शनला 25 मिनिटाचा टायमिंग असेल आणि जे जनरल अवेअरनेस असेल त्याच्यासाठी 15 मिनिटाचा टायमिंग असेल. त्याच्यानंतर जे डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट असेल त्याच्यासाठी 30 मिनिटाचा टायमिंग आहे. 30 मिनिटाचा टायमिंग आहे. यामध्ये डिस्क्रिप्टिव्ह मध्ये 2 क्वेश्चन असतील, 30 मार्काचा हा वेगळा पेपर असेल याच्यामध्येच, कळतंय. आणि त्याच्यानंतर तुम्हाला फायनल सिलेक्शनसाठी इंटरव्ह्यूची टेस्ट असेल, कळलं. इंटरव्ह्यूची टेस्ट असेल. याच्यासाठी बघा सॅलरी बघायची आपल्याला. सगळ्यात आवडणारी गोष्ट काय असते तर ती असते सॅलरी. सॅलरी जी आहे जनरली आपल्या चॅनलवरती एक पंजाब नॅशनल बँकेच्या ऑफिसरची सॅलरी स्लिप आपण टाकलेला आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती. ओंकार सरांनी ते टाकलेलं आहे. तुम्ही ती जर सॅलरी स्लिप पाहिली, त्यामध्ये आणि या सॅलरीमध्ये कसल्याही प्रकारचा चेंज होणार नाही, बरोबर आहे. बघा, क्रेडिट ऑफिसर इन मेन स्ट्रीम जनरल बँकिंग म्हणजे ही एक स्केल 1 ची पोस्ट आहे. तर स्केल 1 ची सॅलरी याला असणार आहे. बेसिक 48,480, 48,480 रुपीजचं हे त्यांना बेसिक असेल आणि बाकीचे जे काही पर्क्स वगैरे सगळ्या गोष्टी त्यामध्ये ऍड होणार. असं करून तुम्हाला सॅलरी जवळपास 80,000 प्लस जाणार. बाकीचे सगळे अलाउन्सेस वगैरे ऍड करून 80,000 प्लस सॅलरी ही जाणार आहे. त्याच्यामुळे एकदम बेस्ट
बेस्ट पोस्ट आहे आणि तुम्ही त्याच्यासाठी तयारी जोमानं करायला पाहिजे. कारण बघा, माझं काय म्हणणं आहे, तुम्ही एखाद्या गोष्टीसाठी तयारी करताय तर त्या पोस्टसाठी त्याच्या त्या जॉब प्रोफाईलचे प्रो कॉन्स हे विचारात घ्यायची गरज नसते, कारण आपण त्याच्यासाठी आता तयारी करायला सुरुवात केलेला असतो. आता बघा पुढं आपलं काय राहिलं होतं, देर विल बी नो निगेटिव्ह मार्किंग. याच्यामध्ये कसल्याही प्रकारची निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. बरोबर आहे. क्रेडिट हिस्ट्री याच्याबद्दल काहीतरी दिलेलं आहे त्यांनी. द कॅन्डिडेट अप्लाइंग शाल इन्शुअर दॅट दे मेंटेन अ हेल्दी क्रेडिट हिस्ट्री अँड शाल हॅव अ मिनिमम सिबिल स्कोर ऑफ 650 प्लस तुमचा सिबिल स्कोर असायला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. काय, द कॅन्डिडेट अप्लाइंग शाल इन्शुअर दॅट दे मेंटेन हेल्दी क्रेडिट history and shall have minimum CIBIL score of 650 and above at the time of joining of the Central Bank of India. The minimum credit score will be as per the policy of the Central Bank of India, amended from time to time. Note, candidates with no bank account shall not be required to produce the CIBIL status. CIBIL score requirement is not a precondition to apply. बरोबर आहे. म्हणजे काय, तर एवढं काही हे महत्वाचं नसणार आहे. ऍप्लिकेशन फीस काय असेल त्याच्यासाठी 150 रुपये SC ST PWD साठी आणि 750 रुपये अदर कॅन्डिडेट साठी असणार आहे. कळतंय. त्याच्यानंतर पुढे बघा, कट ऑफ स्कोर याच्यासाठी इच कॅन्डिडेट विल रिक्वायर टू ऑब्टेन अ मिनिमम स्कोर. त्याची काही सेक्शनल टेस्ट आहे, इच टेस्ट ऑफ ऑनलाईन एक्झामिनेशन अँड ऑल्सो मिनिमम टोटल स्कोर टू बी कन्सिडर फॉर शॉर्ट लिस्टिंग. आता जे काही तुम्हाला मेन्स आहे त्यामध्ये तुम्हाला मिनिमम स्कोर प्रत्येक सेक्शन मध्ये घ्यावा लागणार आहे आणि एक कट ऑफ लागेल. त्या कट ऑफ पेक्षा तुम्हाला म्हणजे ओव्हरऑल कट ऑफ लागेल, त्या ओव्हरऑल कट ऑफ पेक्षा ऑब्व्हियसली तुम्हाला जास्ती मार्क पाहिजेच आहेत. आणि पुढे बघा, इंटरव्ह्यू साठी बघा, द बँक विल कंडक्ट द पर्सनल इंटरव्ह्यू ऑफ ऑल द सिलेक्टेड कॅन्डिडेट्स आफ्टर द ऑनलाईन टेस्ट. टोटल मार्क्स अलॉटेड फॉर इंटरव्ह्यू विल बी 50. 50 मार्काचा हा इंटरव्ह्यू असेल, 50 मार्क्सचा. समजतंय. मिनिमम क्वालिफाईंग मार्क्स विल बी 50%. 25 मार्क तुम्हाला कमीत कमी पाहिजेत पास होण्यासाठी इंटरव्ह्यू मध्ये 50 पैकी. फॉर जनरल अँड EWS कॅन्डिडेट्स आणि बाकीच्यासाठी 45% आहे, SC ST OBC PWD साठी. आता फायनल सिलेक्शन जे आहे ते मार्क्स ऑब्टेन बाय द कॅन्डिडेट्स इन द ऑनलाईन एक्झामिनेशन अँड पर्सनल इंटरव्ह्यू, जे की मेन्स आणि इंटरव्ह्यूचे मार्क तुम्हाला एकत्र म्हणजे मेन्स प्लस पर्सनल इंटरव्ह्यू ह्या दोघांचे कंबाईन मार्क होतील आणि त्यावरती तुमचा फायनल स्कोर डिसाइड होईल आणि त्यावरती तुमचं फायनल जे सिलेक्शन आहे ते डिसाइड होईल इन डिसेंडिंग ऑर्डर फॉर द रिस्पेक्टिव्ह कॅटेगरीज. आणि त्याच्यानंतर तुमचं जे काही स्कोर आहे त्याच्यानुसार तुमचं सिलेक्शन होईल हे त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. मित्रांनो बघा, जी काही फीस वगैरे आहे ती तुम्हाला हे कशा प्रकारचे बाकीच्या गोष्टी आहेत ते दिलेल्या आहेत, तुम्ही नोटिफिकेशन मध्ये ह्या काही एवढे इम्पॉर्टंट ठरणार नाहीत. आता हे जे काही एज्युकेशनल लोन आहे, द बँक मे ग्रँट अन एज्युकेशनल लोन टू द कॅन्डिडेट. आता तुम्ही जे काही ह्याच्यासाठी हे बघा, हे जे फीस आहे ह्याची एक कोर्स असेल PGDBF ह्याच्यासाठी तुम्हाला बघा 3 लाख ते 4 लाखाचं जवळपास त्याची फीस असेल. त्याच्यासाठी तुम्हाला ते एज्युकेशनल लोन करावं लागणार आहे. ते बँक तुम्हाला त्याच्यासाठी ते थोडस ते फेवर मध्ये ते म्हणजे बँक त्याच्यातून एज्युकेशनल लोन देऊन तुमचं ते कोर्स कंप्लीट करून घेते आणि तुम्हाला ते टप्प्याटप्प्याने फेडायचं असतं. कळतंय. त्याच्यानंतर बघा, जे काही कोर्स असेल ते तिथं तुम्हाला समजा तुमचा मणिपालला चालू आहे हा कोर्स, तर तिथं तुम्हाला राहण्या खाण्याची सोय असेल, तुम्हाला तिथं स्टायपंड भेटेल, बाकीच्या सगळ्या गोष्टी भेटतील आणि शिकण्यासाठी तुम्हाला सुद्धा भेटणार आहे. जवळपास ते 9 महिन्याचा कोर्स असेल. पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा त्याला म्हणतात इन बँकिंग अँड फायनान्स. आता बघा, जी काही फीस असेल आफ्टर द सक्सेसफुल कम्प्लिशन ऑफ 5 years इन बँक बाय द ऑफिसर, द बँक विल रिएम्बर्स द कोर्स फी ओनली. काय म्हणतात बघा, इन द सक्सेसफुल कॅन्डिडेट्स ओनली द कोर्स फी विल बी रिएम्बर्स अँड नो अदर ऍडिशनल चार्जेस विल बी कन्सिडर्ड फॉर रिएम्बर्समेंट. तुम्हाला ती कोर्सची जी काही फीस असेल, तुमचे जर 5 वर्ष कंप्लीट झाले या बँकेमध्ये, सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये, तर तुम्हाला टोटल समजा तुमच्याकडून 3 लाख रुपयाची फीस घेण्यात आलेली असेल तर ते 3 लाख रुपये विदाऊट GST तुम्हाला ते भेटतील असं त्यांचं म्हणणं आहे. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला स्टायपंड काय भेटेल बघा, ड्युरिंग द क्लासरूम ट्रेनिंग पिरियड 9 महिन्याची
ती ट्रेनिंग असेल. द कॅन्डिडेट शाल बी पेड अ स्टायपंड ऑफ 2,500 पर मंथ. 2,500चा तुम्हाला स्टायपंड असेल, सॉरी 2,500चा तुम्हाला स्टायपंड असेल ड्युरिंग ऑन ट्रेनिंग, बरोबर आहे का. आणि ज्यावेळेस काय बघा, द मंथली स्टायपंड शॅल बी ₹10,000 ड्युरिंग द क्लासरूम ट्रेनिंग पिरियड. 9 महिन्याचा जे असेल त्याच्यामध्ये 2,500 असेल. आणि ड्युरिंग द ऑन जॉब ट्रेनिंग तुम्हाला ज्यावेळेस ऍक्च्युअल फील्डमध्ये टाकतील त्यावेळेस तुम्हाला ₹10,000 स्टायफंड देण्यात येईल. द कॅन्डिडेट शाल बी ऍब्झॉर्ब्ड इन ज्युनियर मॅनेजमेंट ग्रेड स्केल 1. स्केल 1 ची ही पोस्ट असेल हे तुम्हाला सांगण्यात आलेलं आहे. आफ्टर द सक्सेसफुल कम्प्लिशन ऑफ द ट्रेनिंग प्रोग्राम ऑफ. आता बघा त्याच्यामध्ये जे प्रोबेशन पिरियड असेल ते 2 वर्षाचा असेल. 2 वर्षाचा प्रोबेशन पिरियड असेल. याच्यासाठी जे काही प्रोसिजर आहे अप्लायची आपण अगोदरच पाहिलेली आहे. तर बघा पुढं बघा, प्रोव्हिजनल अलॉटमेंट. अ कॅन्डिडेट बिलॉंगिंग टू रिझर्व कॅटेगरी. आता हे जे काही अलॉटमेंट कशी होणार आहे ते आपल्याला माहितीच आहे, बरोबर आहे. मेन्स आणि प्रीचे मार्क, त्याच्यानंतर तुमचं जे काही मेन्स आणि इंटरव्ह्यूचे मार्क, पर्सनल इंटरव्ह्यूचे, आणि त्याच्यानंतर तुमचं जे काही होणार आहे कशामध्ये, पीजीडीबीएफ मध्ये तुमचं जे काही कोर्स कम्प्लिशन असेल, तुम्ही जर ते पास झालात, जनरली सगळेच पास होतात, तर तुम्ही जर पास झालात तर त्याच्यानंतर तुमचं अलॉटमेंट भेटेल, तुम्हाला कुठली तरी ब्रँच देतील आणि ह्या बाकीच्या सगळ्या गोष्टी होतील. आता याच्यासाठी जे काही मेमरी बेस्ड क्वेश्चन पेपर असतील त्याचे आपण व्हिडिओ अपलोड करणार आहोत या युट्यूब चॅनलवरती. त्याच्यासाठी तुम्ही बघा या चॅनेलला सबस्क्राईब करायला पाहिजे आणि या चॅनेलला शेअर करायला पाहिजे आपल्या मित्रांसोबत. चला, धन्यवाद.